नाही, खरं म्हणजे ऐन दिवाळी सुरू झालेली आहे आणि त्याही वेळेला दिवाळीच सुरू होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा ज्या ज्या ठिकाणी प्रसंग येतो त्या त्या वेळेला काही वेळेला आपण सबुरीने घ्यायला लागतं. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणायची काही गरज नसते आणि त्याच्यामुळे ही वेळ निश्चितपणे ही काही योग्य वेळ नव्हती, परंतु त्यांनी त्या पद्धतीने त्या ठिकाणी संघर्ष निर्माण केला. अर्थात हा प्रश्न जो आहे तो दोन पक्षांचा आहे, त्या बाबतीत कोणी काय करावं, परंतु खरं ही वेळ नव्हती हे निश्चितपणे मलाही वाटतं. सर, यामुळे बघायला येणाऱ्या काळात ज्यावेळेस शाखा तोडले गावाप्रती गावा होणार आहे, कसं बघतात शाखेसंदर्भात या अगोदर देखील वाद होते ठाण्यामध्ये, आता मुंबईमध्ये? नाही, त्या संबंधामध्ये निरनिराळे वाद कोर्टामध्येही काही गेलेले आहेत, काही महापालिकेकडे प्रलंबित आहेत, शासनाकडे प्रलंबित आहेत आणि ते वाद त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते होत राहतील. परंतु किती टोकाचा वाद करायचा आणि कुठल्या वेळेला करायचा याच्याबद्दल निश्चितपणे मी सांगू शकेन की आत्ता हा वाद जो आहे तो ऐन सणावारी करायला नको होता, हे निश्चितपणे मला वाटतं. काही महिन्यापूर्वी भाजपने कल्याणमध्ये शिंदे गटामध्ये देखील उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती, काही ठिकाणी देखील असाच वाद समोर आला. नाही, भारतीय जनता पार्टीने जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची बैठक होऊन त्या वादावर पडदा पण पडला होता, त्याच्यातून मार्गही निघाला होता. सर, अजितदादांनी देखील याबाबत खंत व्यक्त केली असे समजते, माहिती मिळते की शिंदे गटामुळे आपल्याला अडचणीत वाढवत आहे. तसंच निधी देखील संदर्भात त्यांनी अमित शहानी देखील बैठक घेतली, निधी देखील मिळत नाही असं देखील त्याचं मत. नाही, शेवटी त्यांच्या गटामधल्या ज्यांनी कोणी सांगितलं असेल त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. त्यांनी अधिकृतपणे भाष्य करावं, त्यांना जी भावना वाटते त्यांनी एक दुसऱ्याशी चर्चा करावी, त्याच्यातून मार्ग काढावा. नाही, निश्चितपणे ठाण्यामधलं देखील प्रदूषण वाढतं आहे आणि खरं म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून विधिमंडळात आणि शासनाकडे महापालिकेकडे मी सातत्याने मागणी करतो आहे की नवीन इमारतींना आता बंदी आणा, नवीन इमारतींना परवानग्या देऊ नका. ठाण्याची लोकसंख्या 25 लाखाच्या वर गेलेली आहे, 8.5 लाख वाहनं आहेत, त्याच्यातून प्रदूषण निर्माण होते. अनधिकृत बांधकाम देखील ज्याला म्हणता येईल की थोपवायला महापालिका असमर्थ आहे किंवा महापालिकेची इच्छाशक्ती दिसत नाही. आजही त्या ठिकाणी निरनिराळ्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं सुरू आहेत की ज्यामुळेही प्रदूषण होतं. नवीन बांधकामामुळेही प्रदूषण होतं आहे आणि प्रदूषण कमी करण्याकरता आणि पाण्याची व्यवस्था जी आहे ती आपण कुठून लावणार? पाण्याच्याही व्यवस्थेकरता देखील मोठा ताण पडणार आहे. प्राथमिक निरनिराळ्या गरजा पुरवायला स्थानिक स्वराज्य संस्थेला ताण पडणार आहे आणि म्हणून देखील कोर्टाने एकदा नवीन बांधकामाला परवानगी देऊ नये म्हणून जाहीर केलं होतं, त्यांनी निर्देश दिले होते. परंतु महापालिकेने पाणीपुरवठा खात्याने आम्ही पाण्याची व्यवस्था करू अशा प्रकारचं आता तर ते खोटं अफिडेविट मी म्हणेन ते सादर केल्यामुळे कोर्टाने नवीन बांधकामाला जी बंदी केली होती ती उठवली आणि आता 50-50 माळ्याच्या इमारती सुरू आहेत. हा खरा म्हणजे शहराच्या लोकांच्या हिताचा विषय आहे आणि त्यामुळे त्याच्यावर शासनाने गंभीरपणे लक्ष घालावं अशी देखील मी मागणी केली आणि महापालिकेलाही अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. सर्रासपणे कामं देखील सुरू आहेत, मग अनधिकृत देखील कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, त्याबद्दल आवाज तुम्ही उचलला होता. वेळोवेळी निरनिराळ्या भागामधले फोटोसकट आम्ही बांधकामांची माहिती दिलेली आहे आणि मला असं वाटतं की शासनाने ही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. तरी देखील महापालिकेचे आयुक्त एक सांगतात आणि खालचं सैन्य जे आहे ते दुसरं करतात, ते काही त्यांचं ऐकतात असं नाही. अशा प्रकारचं चित्र मला याच्या संबंधामध्ये दिसत असतं. सरकारवर येणाऱ्याकडे मोठा प्रदूषण निर्माण होणार, त्यासाठी आता काही ठिकाणी प्रदूषणमुक्त काही यंत्रणा राबवली आहेत, मात्र काही ठिकाणी यंत्रणा देखील काम करत नाही. त्या यंत्रणा अधिक काम कशा करतील ह्याच्याकडेही बघायला पाहिजे आणि याच्यावर गंभीरपणे उपाययोजना करायला लागेल की प्रदूषण करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कशा पद्धतीने आपण कठोरपणे लक्ष घालू, कठोर ज्या वेळ पडेल तिथे कारवाई करू, याच्याकडे
गंभीरपणे बघण्याची गरज आहे, कारण हा ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे काही काळ काही वेळ आणि त्या गोष्टी पुन्हा दुरुस्त करणार. ज्या गोष्टीला कुठलीही तांत्रिक अडचण नाही ती देखील करत नाहीत ना. त्याच्यामुळे ठीक आहे, तांत्रिक जिथे अडचण नाही तिथे तर काम करून कारवाई करा. काही अधिकारी कारणच शोधत असतात आणि त्याच्यामुळे ही प्रश्न आणि समस्या जी आहे ती वाढत असते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.